माणसानं घर बांधलं की माणूस म्हणतो हे माझं घर आहे. परंतु संतांनी आपल्याला सांगितलं की जे घर माणसाने बांधलं ते घर त्याचं नाही. कारण त्या घरामध्ये पाली असतात, सरडे असतात. वेळ आला म्हणजे एखादा सापही त्या घरामध्ये घुसतो. आणि दुसरी गोष्ट अशी की तोच मनुष्य मेल्याच्या नंतर त्या घरामध्ये खूपच प्राणी घुसत असतात आणि कचरा खूप त्या घरामध्ये असतो. म्हणून यावरून असं एक लक्षात येतं की माणसानं बांधलेलं घर हे कधीही माणसाचं नसतं. परंतु माणूस हा आपल्या घरावर इतका भारी भरतो, इतका गर्व करतो की लोकांना म्हणतो, बघा मी किती मोठं घर बांधलं, माझं घर किती छान आहे, माझं घर गावामध्ये एक नंबरचं घर आहे. अशा अनेक बाता तो करतो. परंतु हे घर कधीही त्याचं नसतं. मेल्याच्या नंतर तर बिलकुल घर नसतं. सांगा ना, मेल्याच्या नंतर घर कुठं असतं? तर त्याचं घर हे एक स्मशानभूमी असतं आणि त्या स्मशानभूमीमध्ये हा मनुष्य राहत असतो. अशा त्या स्मशानभूमीमध्ये तो आपलं जीवन मेल्याच्या नंतर जगत असतो. तर अशा प्रकारचा हा भाग आहे. म्हणून माणसानं बांधलेलं घर हे त्याचं घर नाही, तर ते घर अनेकांचं आहे. ते घर विकल्याच्या नंतर दुसऱ्याच्या नावावर जाणार आहे, दुसऱ्याच्या नावावर ते घर जाणार आहे विकल्याच्या नंतर. ह्या अशा सगळ्या गोष्टी घडणार आहे. पण माणसाला आपल्या घराचा आणि आपल्या इस्टेटीचा इतका काही गर्व असतो की तो म्हणतो हे सारं काही माझंच आहे. परंतु मित्रहो, हे घर माझं नाही, हे दार माझं नाही, ही पृथ्वी माझी नाही, हे काहीही माझं नाही. या पृथ्वीवर, या घरामध्ये मी एक भाडेकरू म्हणून राहत आहे. आणि हे जे घर आहे हे निसर्गाचं घर आहे. हे जे घर आहे हे ईश्वराचं घर आहे. ह्या ईश्वराने ही तयार केलेली, ह्या निसर्गाने ही तयार केलेली पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीवर मी हे घर बांधलेलं आहे. मी एक पाहुणा कलाकार या घरामध्ये राहत आहे. मी एक पाहुणा कलाकार म्हणून या पृथ्वीवर आलो आहे. असंच माणसाचं क्षणभंगूर जीवन आहे. ह्या क्षणभंगूर जीवनामध्ये माणूस हा फार मी काहीतरी आहे असा एक मजा खातीर प्रयत्न करत असतो. परंतु शेवटी जेव्हा मनुष्य मरतो त्यावेळेला त्या मनुष्याच्या लक्षात तर काही येत नाही समजा, पण आपल्या सारख्यांच्या लक्षात येतं की बघा एवढा मोठा माणूस होता, इतका भरमसाठ पैसा त्याने कमवला, अब्जावधी पैसा त्याने कमवला आणि सोबत घेऊन तो काहीच गेला नाही. तर त्याच्यासोबत काहीच येत नसतं. त्याच्यासोबत येत असतात, मी सांगतो बघा तुम्हाला, त्याच्यासोबत येत असतात ती तिरडी त्याच्यासोबत येते, त्याला दिलेले ते कपडे त्याच्यासोबत येत असतात आणि ते जे कपडे असतात ती सगळी कपडे किंवा ते सगळे कपडे लोक त्या स्मशानभूमीमध्ये फाडून टाकतात. थोडे थोडे फाडतात, त्याचा करदोळाही तोडला जातो. म्हणजे सांगायचं असं आहे की तो आला एकटा, गेला एकटा. तो आला उघडा. आईच्या पोटातून जेव्हा त्याचा जन्म झाला त्यावेळेला तो उघडा जन्माला आला आणि त्यावेळेला तो वारला त्यावेळेला तो उघडा गेला. कारण तो पूर्ण तो जळाला. त्याचं शरीर पूर्ण जाळलं गेलं. ते शरीर त्याचं पंचतत्वामध्ये विलीन झालं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंच महाभूतं आहे, पंचतत्व आहेत. आणि या पंचतत्वांमध्ये त्याचं शरीर ते काय झालं, विलीन झालं. अशा त्या शरीराला समजलं नाही कधीही पृथ्वीवर राहताना की हे माझं घर नाही, ही माझी इस्टेट नाही किंवा ही माझी पिढी नाही. तर माझी पिढी कुठं आहे हेच मला माहीत नाही. कारण
मी कुठं जाणार आहे हेही मला माहीत नाही. बघा, मनुष्य पृथ्वीवर येतो त्यावेळेला त्याला कळतं की ही पृथ्वी आहे, हे माझे आईवडील आहे, हा माझा भाऊ आहे, ही माझी जमीन आहे, हा माझा कारखाना आहे, हे माझं विमान आहे, मी हुशार आहे, हे सगळं त्याला कळतं. पण ॲक्च्युअली त्याला हे कळत नाही की हे सगळं भोगल्याच्या नंतर त्याला कुठं जावं लागणार आहे. म्हणून माणसाच्या मृत्यूबद्दलचं जे गूढ आहे ते गूढ अजूनही उमगलेलं नाही. ते गूढ जसं आहे तसंच आहे. म्हणून माणसाने तो ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये तो राहतो, ते घर त्याचं आहे असं त्यानं अजिबात समजू नये. तर ते घर त्याचं नाही, तर ते घर निसर्गाचं आहे, ते घर ईश्वराचं आहे असं त्याने समजावं, असं या ठिकाणी मला प्रामाणिकपणे वाटते. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, हा व्हिडिओ आपण मला कमेंट्सद्वारा सांगायचा आहे. खूप खूप शेअर करायचं आहे. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.